नमस्कार। राज्यात आणि देशात सध्या तापमान प्रचंड वाढलंय, त्यामुळे सर्वांना मान्सूनचे वेध लागलेत। यंदा मान्सूनची वाटचाल चांगली सुरू आहे। अंदमान निकोबारमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला। 18 मे रोजी अंदमान निकोबारमध्ये मान्सून आल्यानंतर त्याची वाटचाल केरळकडे सुरू झाली। केरळमध्ये मान्सून वेळेआधी आला। 1 जून ऐवजी 30 मे रोजी मान्सून आला। त्यानंतर महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनचे वेध लागले। महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे, मान्सून कोकणात वेळेआधीच दाखल होणार आहे। कोकणात मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। कधी येणार कोकणात मान्सून? किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज आहे। 2 जून पासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे। यंदा मान्सून वेळेआधीच येणार आहे, तसेच सरासरीपेक्षा जास्त कोसळणार आहे। राज्यात सरासरीचे 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केलाय। अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगही वाढलाय। आता समुद्राचा रंग देखील बदललाय। समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत। तळ कोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री होते, त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा तर उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरू आहे। उष्माघातामुळे शुक्रवारी एका दिवसात 4 राज्यांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक 17 जणांना उष्माघातामुळे मृत्यू झाला। बिहारमध्ये 14, ओडिसामध्ये 5, झारखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासात 182 लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेनं झाल्याची माहिती देण्यात आली आहे। अयोध्येत 3 दिवसात 18 बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते। त्यांच्या मृत्यूचं कारण उष्माघात असल्याचं सांगितलं गेलंय। शनिवारी देशात कुठल्याही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही।